नमस्कार मित्रांनो, सावळीची जणू सावली 27 मे भागामध्ये कधी कुणाशी न लढणारी सावली आता मात्र सोमसाठी खूप मोठा पंगा घेते आणि जगन्नाथची मदत घेऊन स्वतःच्या शब्दाला जागते। आता सगळे मिळून ताराला पळवतात, पण भिकू मात्र भैरवीची हालत खूप वाईट करतो आणि तिला मुदत देऊन निघून जातो। आता मात्र भैरवी खूप तनतन करते आणि मोठ्याने ओरडते। ती आता मेंढऱ्यांच्या घरी येते, पण तिलोत्तमा तिला बाहेरच थांबवते। भैरवी म्हणते, माझी मुलगी कुठे आहे? तिलोत्तमा म्हणते, तुलाच ठाऊक नाही तुझी मुलगी कुठे पळाली? पण माजुरडी भैरवी मोठ्याने ओरडते, चांगलंच माहिती आहे, म्हणून तर मी आता तुझ्या दारात उभी आहे आणि माझी लेक पळून गेली नाही आहे, तिला पळून आणले तुझ्या ह्या लेकाने। सावली सोमकडे बघते। सोम म्हणतो, मी नाही पळवलं, मला नाही माहिती तारा कुठे गेली। तिलोत्तमा म्हणते, ऐकलंस, तुझी मुलगी इथे नाही आहे, माझ्या मुलांनी पळवली, तूच बघ आता कुठे पळाली। भैरव म्हणते, तुम्ही सगळेजण खोटं बोलतायत, पण तुम्हाला माहीत नाही तुम्हाला हे महागात पडणार, तुम्ही ह्या भैरव वेजेशी पंगा घेतलाय। तिलोत्तमा स्माईल करत म्हणते, हो का, जाऊ शकतेस तू। जोकर मात्र हात धुवून सारंगच्या मागे लागलेला असतो। तो आता बोर्डवर लिहित म्हणतो, या सावलीच्या सारंगला मी काय आता सोडत नसतो। तेवढ्यात मागून त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवली जाते आणि आता जोकरला काय करावं तोच कळत नाही। तो शांत उभा असतो। इकडे भैरवी आणि तिलोत्तमाचा खूप गोंधळ चालू असतो, पण सोम मात्र शांत उभा असतो। याचं सारंगला खूप आश्चर्य वाटतं। तो आता रूममध्ये सावली, सोम आणि बबलूला बोलवतो। सगळेजण खाली मान घालून आणि शांत उभा असतात। सारंग म्हणतो, तारा पळून गेली आणि हा एवढा शांत? 1 मिनिट, तुम्ही तिला पळून नाही आणलं ना? बबलू नाही म्हणून मान हलवतो। सावली आणि सोम घाबरून बघत असतात। असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।